शिवसेना युतीत जास्त जागा लढवणार आहे। मागच्या निवडणुकीत आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो असं म्हणत शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी सर्वाधिक जागांवर दावा केलेला आहे। भाजप शिवसेनेमधील जागा वाटपाच्या चर्चेआधीच शिरसाट यांच्या विधानामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तर निवडणुका युतीतच होणार असल्याचा विश्वास देखील संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे। शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी। 2 नंबरवर भाजप आहे, 3 नंबरवर एमआयएम आहे। या सगळ्या काँग्रेस तर अत्यंत खाली म्हणजे चौथ्या नंबरवर आहे, राष्ट्रवादी तर त्याच्याही खाली आहे। म्हणून हे सगळं कॅल्क्युलेशन्स मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेनेने जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। मग ते भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजे या मताचे आहोत। म्हणून त्या पद्धतीने एक फॉर्म्युला आम्ही देतोय। त्या जागा आणि ज्या उर्वरित जागा आहेत, ज्या राहतील त्या जागा, त्या जागेचं वाटप त्या मतदारसंघातील असलेला आमदार, सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहे, तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे। पश्चिममध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे। मध्यमध्ये प्रदीप जायस्वाल आहे, त्याला झुकतं माप दिलं पाहिजे। या अशा पद्धतीनंच हा सगळा युतीची बोलणी होईल। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी आपण बोलूया। अविनाश, संजय शिरसाट बोलताना ओव्हरऑल महाराष्ट्राविषयी बोलत होते का फक्त मुंबईपुरतं बोलत होते आणि कसं होणार मग जागा वाटप? सुवर्ण, त्यांचं जर हे वक्तव्य आपण बघितलं तर ते वक्तव्य छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संदर्भात आहे। त्यांचं स्पष्ट मत होतं, ज्यावेळेस आमचा प्रश्न होता की संभाजीनगर महानगरपालिकेत आता तुम्ही कशा जागा लढवता, तर त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की युतीत जास्तीत जास्त जागा आम्हीच लढवणार, कारण या अगोदर 10 वर्षाच्या अगोदर ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस सर्वाधिक जागा आम्ही जिंकून आलो होतो। म्हणजे शिवसेनेच्या 28 जागा होत्या आणि त्या खालोखाल भाजपच्या जागा ह्या 23 होत्या आणि एमआयएम सुद्धा 22 वर होतं। तर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की युतीमध्ये आम्हीच मोठे आहोत आणि आम्ही जास्त जागा लढवू। त्यासोबतच मात्र संजय शिरसाट कदाचित हे विसरले असावे की शिवसेनेमध्ये 2 गट झाले, शिवसेना फुटली, त्यानंतर आता शिवसेनेमध्ये जर आपण बघितलं तर 16 जागा ज्या आहेत त्या शिंदे गटाकडे आहे आणि बाकी उर्वरित जागा ज्या आहेत त्या ठाकरे गटाकडे आहे। स्वाभाविक 3 ते 4 जागा या शिंदे गटाकडे आहे। अगदी अविनाश, तुम्ही भाजप नक्कीच पुढीचा मुद्दा समोर करून भाजपही जास्त जागा। बरोबर अविनाश, तुम्ही अगदी बरोबर बोललायत की 10 वर्षामध्ये खूप गोष्टी घडून गेल्यात आणि त्यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी अशा की एकतर शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे, त्यामुळे सगळी समीकरणं बदललेली आहेत। बघूया आता छत्रपती संभाजीनगर विषयी जरी ते बोलत असले तरी नेमकं तिथे जागा वाटपात काय होतं। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वरळीतील NSCI डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतोय। करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया असं शीर्षक मेळाव्याला देण्यात आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार आहेत। करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया या आशयाखाली होणाऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांवर काय आरोप करतात हे बघायचं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आज मेळावा घेत आहेत। या मेळाव्यात शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील। संध्याकाळी 7 वाजता हा मेळावा आहे। पालिका निवडणुकीकरता एकनाथ शिंदे शिवसैनिकांना कानमंत्र देतील, तो काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महापालिका निवडणूक जाहीर होताच शिवसेना आणि भाजप कामाला लागलेले आहेत। सगळ्याच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका सुरू केलाय। जागा वाटपासंदर्भात मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीत मुंबईतील जागा वाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजपकडून 150 जागांचा दावा करण्यात आलाय, तर शिवसेनेनंही 100 जागांवर दावा केल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अखेर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईतील जागा वाटपावर चर्चेची शक्यता आहे। मुंबईमध्ये 2 वाजता ही चर्चा आहे। भाजपकडून 150 जागांवर दावा केला जातोय, शिवसेनेकडून 100 जागांवर दावा केला जातोय। 2 वाजता ही बैठक होईल। या बैठकीमध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे।